उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8च दिवसात 2 वेळेला दिल्ली दौरा केला। यावेळेला त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यामध्ये महायुतीत सुरू असलेलं नाराजी नाट्य आणि त्यात शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। पाहुयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदे 8 दिवसात 2 वेळा दिल्ली दौऱ्यावर। अमित शहांसोबत 1 तास बंद दाराआड चर्चा। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण। राज्यात सध्या निधीबाबत सुरू असलेली नाराजी, पालकमंत्री पदावरून सुरू असलेले वाद, मंत्र्यांवर होणारे आरोप यामुळे महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8च दिवसात 2 वेळा दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। दरम्यान दिल्ली दौरा नेमका कशासाठी याचं स्वतः एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी जास्त काळ काम केलं आणि चांगलं काम केलं, आणखी खूप चांगलं काम करायचं आहे असं म्हणाले ते। एनडीए व्हायच्या अगोदरपासून शिवसेना आणि भाजपाची युती होती, आमची विचारधारा एक आहे आणि त्यामुळे गृहमंत्री महोदयांना भेटलो। गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जातं। तिघ पक्षांमध्ये नेते मंडळींची अदलाबदली होत असल्याचंही दिसलं। महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास बंद दाराआड चर्चा झाली। त्यांनी शहांकडे कुणाची तक्रार केली आहे की काय या प्रश्नानं डोकं वर काढताच शिंदेंनी त्यावर स्पष्ट उत्तर दिलं। अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली। पावसाळी अधिवेशनापासून महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री सातत्यानं अडचणीत सापडताना पाहायला मिळतात। एकनाथ शिंदेंनी आठवडाभरात 2दा दिल्लीवारी केल्यानं महाराष्ट्रात सध्या चर्चा रंगली। शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।